आज आपण स्प्राउट टिक्की बनवणार आहोत। मोड आलेल्या मुगापासून आपण ही टिक्की बनवणार आहोत। ही एकदम हेल्दी आणि चवीलाही एकदम अप्रतिम अशी लागते। तर तुम्ही एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। तर चला मग आता आपण टिक्की बनवायला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथं मोड आलेले मूग घ्यायचे आहेत। ह्याला मी घरीच मोड आणून घेतलेले आहेत। तुम्ही हे बाहेरून आणले तरी चालतील। हे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून हे थोडंसं जाडसर असं वाटून घेऊया। हे तुम्ही चॉपरमध्ये घालून चॉप केलं तरी चालेल। तर हे बारीक करताना आपण ह्याचबरोबर 3 ते 4 मिरच्या मोडून घालून घेऊया। तिखट आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथं माझ्याकडं आलं लसूण पेस्ट आहे, त्यामुळे मी इथं आलं आणि लसूण घातलेला नाही आहे। तुमच्याकडं नसेल तर तुम्ही हे बारीक वाटताना त्यामध्ये आलं आणि लसूण घालून घ्या। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्यामध्ये बारीक कट केलेला कांदा, गाजर आणि कोथिंबीर बारीक कट केलेली घालून घेऊया। आता ह्यामध्ये आपण अर्धा चमचा लाल मिर्च पावडर, अर्धा चमचा धने जिरे पूड, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि 2 चमचे मी इथं ओट्स घातलेले आहेत। हे आता आपण मिक्स करून घेऊया। हे मी ओट्स बाइंडिंगसाठी घातलेलं आहे, पण अजून पण हे व्यवस्थित झालेलं नाही। तर ह्यामध्ये 2 चमचे मी ब्रेड क्रम्ब घालते। नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ किंवा बेसन घातलं तरी चालेल। हे आता व्यवस्थित झालेलं आहे। तर आपण पाण्याचा हात लावून ह्याची आपण टिक्की तयार करून घेऊया। इथं तुम्ही टिक्की तुमच्या आवडीप्रमाणे बारीक मोठी करू शकता। इथं मी अशी टिक्की बनवून घेतलेली आहे आणि राहिलेली टिक्की आपण अशाच बनवून घेऊया। आता हे आपण तव्यामध्ये 1 चमचा तेल सोडून त्यामध्ये फ्राय करून घ्यायचे आहेत। इथं आपण सगळ्या टिक्क्या तव्यामध्ये ठेवून घेऊया आणि वरून 1 चमचा तेल घालून घेऊया। तुम्ही इथं तेल स्किप केलं तरी चालेल। आता हे आपण कमी गॅसवर 3 ते 4 मिनिटं एका बाजूने आपण भाजून घेणार आहोत आणि असा लालसर कलर आला की आपण पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण असंच आपण 3 ते 4 मिनिटं भाजून घेऊया। दुसऱ्या बाजूने पण आता भाजून झालेले आहेत। तर आपण एकदा चेक करून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया। इथं आता आपली टिक्की तयार झालेली आहे। तर ही आता आपण सॉस सोबत किंवा चटणी सोबत सर्व करून घेऊया। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, कमेंट करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। थँक्यू।